करा सुरू मॅडम. चालेल चालेल. हो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद अहिल्यानगर, पंचायत समिती श्रीरामपूर, शिक्षण विभाग आपले सहर्ष स्वागत करीत आहे. माझे नाव श्रीमती शेख शाहिना रशीद. शाळेचे नाव PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडेगाव. आजचा माझा विषय आहे इंग्रजी आणि माझ्या घटकाचं नाव आहे नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या घटकाला. या घटकाला 20% एवढे वेटेज आहे. आपल्या भोवती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी असतात. जसे वाईल्ड ॲनिमल. वाईल्ड ॲनिमल म्हणजे पाळीव प्राणी. वाईल्ड ॲनिमल म्हणजे जंगली प्राणी. तसेच पेट ॲनिमल. पेट ॲनिमल म्हणजे पाळीव प्राणी. पेट ॲनिमल कोणकोणते? तर काऊ, शीप, बफेलो जे प्राणी आपण पाळतो त्यांना आपण पेट ॲनिमल असे म्हणतो. तसेच वाईल्ड ॲनिमल. वाईल्ड ॲनिमल म्हणजे जंगली प्राणी. जे प्राणी जंगलात राहतात त्यांना आपण जंगली प्राणी म्हणतो. मग असे प्राणी कोणते? तर ते आहेत टायगर, मंकी, लेपर्ड. या प्रकारे वेगवेगळे प्राणी जंगलात राहतात. तसेच बर्ड्स. बर्ड्स म्हणजे पक्षी. मग आपल्याला पक्षी पण माहिती आहेत. क्रो, स्पॅरो, हेन, पिजन आणि मरीन ॲनिमल. मरीन ॲनिमल म्हणजे कोणते प्राणी? की जे पाण्यात राहतात त्यांना आपण मराठीमध्ये जलचर असे म्हणतो. तसेच हे वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्यांची राहण्याची ठिकाणे वेगवेगळे असतात. तसेच त्यांचे आवाजही वेगवेगळे असतात. आज आपण त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया मग. सुरुवातीला आपण वेगवेगळे प्राणी, त्यांची राहण्याची ठिकाणे आणि आवाज यांची माहिती करून घेऊया. पहिला आहे ॲस. ॲस म्हणजे काय? ॲस म्हणजे गाढव. अँड साऊंड ऑफ ॲस इज ब्रेज. गाढवाच्या आवाजाला इंग्रजीत ब्रेज असे म्हणतात. जसं आपण मराठीमध्ये म्हणतो गाढवाचे रेकणे, तसं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ॲस ब्रेज. नेक्स्ट इज अ बॅट. बॅट म्हणजे वटवाघूळ. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ बॅट इज ट्री ऑर केव्ह. बॅट वटवाघूळ कुठे राहते? वटवाघूळ राहते झाडावर किंवा गुहेत. अँड साऊंड ऑफ बॅट इज स्क्रीचेस. त्याच्या आवाजाला काय म्हटलं जातं? स्क्रीचेस. नेक्स्ट इज बियर. बियर म्हणजे अस्वल. अँड साऊंड ऑफ बियर इज ग्रोल ऑर स्नोर्स. अस्वलाच्या आवाजाला इंग्रजीमध्ये ग्रोल ऑर स्नोर्स असे म्हटले जाते. नेक्स्ट इज बी. बी म्हणजे काय? तर बी म्हणजे मधमाशी. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ बी इज बी हाईव्ह. ज्याला आपण मराठीत पोळे असे म्हणतो. मधमाशीचे पोळे. अँड साऊंड ऑफ बी इज हम. मधमाशीच्या आवाजाला इंग्रजीत हम असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ बर्ड. बर्ड म्हणजे पक्षी. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि पक्षी कुठे राहतात? घरट्यात. त्याला इंग्रजीमध्ये नेस्ट असे म्हटले जाते. अँड साऊंड ऑफ बर्ड इज चर्प्स. पक्षाच्या आवाजाला काय म्हटले जाते? चर्प असे म्हटले जाते. नेक्स्ट इज कॅमल. कॅमल म्हणजे उंट. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ कॅमल इज डेझर्ट. डेझर्ट म्हणजे काय? तर डेझर्ट म्हणजे वाळवंट. उंट कुठे राहतो? तर उंट वाळवंटात राहतो. अँड साऊंड ऑफ कॅमल इज ग्रंट. त्याच्या आवाजाला इंग्रजीत ग्रंट असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ कॅट. कॅट म्हणजे मांजर. अँड साऊंड ऑफ कॅट इज म्यूज. वी ऑल नोज. मांजरीच्या आवाजाला काय म्हटले जाते? मॅव मॅव. आणि त्यालाच इंग्रजीमध्ये म्यूज असे म्हणतात. नेक्स्ट इज काऊ. काऊ म्हणजे गाय. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ काऊ इज पेन ऑर शेड.
गाय कुठे राहते? गोठ्यात राहते. आणि गोठ्याला इंग्रजीमध्ये शेड ऑर पेन असे म्हटले जाते. अँड साऊंड ऑफ काऊ इज मूज. हे आपल्याला माहिती आहे. गायीचे हंबरणे. हंबरण्याला इंग्रजीमध्ये मूज असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ क्रिकेट. क्रिकेट मीन्स रातकिडा. त्याला अँड साऊंड ऑफ क्रिकेट इज क्रिक्स. रातकिड्याच्या आवाजाला क्रिक्स असे म्हटले जाते. नेक्स्ट इज क्रो. क्रो म्हणजे कावळा. अँड साऊंड ऑफ क्रो अँड लिव्हिंग प्लेस ऑफ क्रो इज नेस्ट. कावळा कुठे राहतो? तर कावळा घरट्यात राहतो. अँड साऊंड ऑफ क्रो इज कॉज. त्याच्या कावकाव करण्याला इंग्रजीत कॉज असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ ककू. ककू म्हणजे कोकिळा. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ ककू इज नेस्ट अँड इट्स साऊंड इज कूज. कोकिळेच्या राहण्याच्या जागेला कोकिळा कुठे राहते? कोकिळा घरट्यात राहते आणि तिच्या आवाजाला कूज असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ डिअर. डिअर म्हणजे हरिण. आणि हरिण कुठे राहते? वी ऑल नोज हरिण जंगलात राहते. अँड इट्स साऊंड इज बेल्स. हरणाच्या आवाजाला बेल्स असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ डॉग इज केनल. कुत्रा कुठे राहतो? कुत्र्याच्या घराला इंग्रजीत केनल असे म्हटले जाते. अँड साऊंड ऑफ डॉग इज बार्क. कुत्रा भुंकतो आणि भुंकण्याला इंग्रजीमध्ये म्हणतात बार्क्स. नेक्स्ट इज अ डव. डव म्हणजे पारवा. पारवा हा पक्षी आहे आणि त्याच्या राहण्याच्या ठिकाणाला कोट असे म्हटले जाते आणि त्याच्या आवाजाला कूज असे म्हटले जाते. साऊंड ऑफ डव इज कूज. नेक्स्ट इज अ डक. वी ऑल नो डक. डक म्हणजे बदक. अँड इट्स साऊंड. डक साऊंड इज क्वॅक्स. डक क्वॅक्स. वी ऑल नो डक म्हणजे बदक आणि बदकाच्या आवाजाला इंग्रजीमध्ये क्वॅक्स असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ ईगल. ईगल म्हणजे गरुड आणि गरुड कुठे राहतो? लिव्हिंग प्लेस ऑफ ईगल इज आयरी. गरुड ज्या ठिकाणी राहतो त्याला इंग्रजीमध्ये आयरी असे म्हटले जाते. अँड साऊंड ऑफ ईगल इज स्क्रीम. त्याच्या आवाजाला इंग्रजीमध्ये स्क्रीम असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. अँड साऊंड ऑफ एलिफंट इज ट्रम्पेट. हत्तीच्या आवाजाला इंग्रजीमध्ये ट्रम्पेट्स असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ फ्लाय. फ्लाय म्हणजे काय? तर माशी. माशी माहिती आहे आपल्याला? घरात जी माशी असते त्याला त्याच्या आवाजाला साऊंड ऑफ फ्लाय इज हम्स. माशीच्या आवाजाला हम्स असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ फॉक्स इज जंगल. कोल्हा कुठे राहतो? तर कोल्हा जंगलात राहतो. अँड साऊंड ऑफ फॉक्स इज एल्प. कोल्ह्याच्या आवाजाला काय म्हटले जाते? एल्प असे म्हटले जाते. पुढे पाहूया. नेक्स्ट इज अ फ्रॉग. फ्रॉग म्हणजे बेडूक. अँड साऊंड ऑफ फ्रॉग इज क्रोक्स. बेडकाच्या आवाजाला क्रोक्स असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ गोट. गोट म्हणजे शेळी. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ गोट इज फोल्ड. अँड साऊंड ऑफ गोट इज ब्लिट्स. शेळीच्या आवाजाला ब्लिट्स असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ गूस. गूस हा पक्षी आहे. अँड साऊंड ऑफ गूस इज कॅकल्स. नेक्स्ट इज हेन. हेन म्हणजे कोंबडी. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ हेन इज
कूप. कोंबडीच्या खुराड्याला इंग्रजीत कूप असे म्हटले जाते. अँड साऊंड ऑफ हेन इज क्लक्स. नेक्स्ट इज अ हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ हॉर्स इज स्टेबल. घोडा कुठे राहतो? तबेल्यात राहतो. आणि तबेल्याला इंग्रजीमध्ये स्टेबल असे म्हटले जाते. अँड साऊंड ऑफ हॉर्स इज नेज. घोड्याच्या आवाजाला काय म्हटले जाते? नेज. घोड्याचे खिंकाळणे त्याला इंग्रजीमध्ये नेज असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ हायना. हायना म्हणजे तरस. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ हायना इज अ केव. तरस कुठे राहतो? तर गुहेत राहतो. अँड साऊंड ऑफ हायना इज अ स्क्रीम. नेक्स्ट इज अ जॅकल. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ जॅकल इज अ केव. अँड साऊंड ऑफ जॅकल इज अ हाऊ. नेक्स्ट इज लायन. अँड लायन म्हणजे सिंह. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ लायन इज अ डेन. सिंह कुठे राहतो? तर गुहेत राहतो. अँड साऊंड ऑफ लायन इज रोअर्स. सिंहाची गर्जना. आणि गर्जनेला इंग्रजीमध्ये रोअर्स असे म्हटले जाते. नेक्स्ट ॲनिमल इज अ मंकी. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ मंकी इज ट्री. माकडाच्या राहण्याच्या ठिकाणाला माकड कुठे राहते? तर माकड झाडावर राहते. अँड साऊंड ऑफ मंकी इज चॅटर्स. त्याच्या आवाजाला चॅटर्स असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ माऊस. माऊस म्हणजे उंदीर. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ माऊस इज होल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उंदीर कुठे राहतो? तर उंदीर बिळात राहतो. अँड इट्स साऊंड इज स्क्विक. त्याच्या आवाजाला स्क्विक असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ आऊल. आऊल म्हणजे घुबड. आणि अँड लिव्हिंग प्लेस ऑफ आऊल इज बार्न. घुबडाची ढोली. आणि त्या ढोलीला इंग्रजीमध्ये बार्न असे म्हणतात. अँड इट्स साऊंड इज हुट. घुबडाच्या भूतकाराला हुट असे इंग्रजीमध्ये म्हटले जाते. नेक्स्ट इज अ पॅरट. पॅरट म्हणजे पोपट. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ पॅरट इज केज. पोपट कुठे राहतो? तर पोपट पिंजऱ्यात राहतो. आणि पिंजऱ्याला इंग्रजीमध्ये केज असे म्हटले जाते. आणि अँड साऊंड ऑफ पॅरट इज स्क्वॅक. नेक्स्ट इज अ पिग. पिग म्हणजे डुक्कर. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ पिग इज स्टाय. डुक्कर ज्या ठिकाणी राहते त्याला स्टाय असे म्हटले जाते. अँड साऊंड ऑफ पिग इज ग्रंट्स. नेक्स्ट इज पिजन. पिजन म्हणजे कबूतर. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ पिजन इज कोट. अँड इट्स साऊंड इज कूज. नेक्स्ट इज अ रॅबिट. रॅबिट म्हणजे ससा. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ रॅबिट इज बरो. ससा जिथे राहतो त्याला इंग्रजीमध्ये बरो असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ सीगल. सीगल इज अ मरीन ॲनिमल. तो एक जलचर आहे. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ सीगल इज बीच. सीगल कुठे राहतो? तर सीगल हा किनाऱ्यावर राहतो. बीच म्हणजे किनारा. अँड साऊंड ऑफ अ सीगल इज स्क्रीम्स. नेक्स्ट इज अ स्नेक. स्नेक म्हणजे साप. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ स्नेक इज होल. साप कुठे राहतो? तो पण बिळात राहतो. अँड साऊंड ऑफ स्नेक इज हिस. सापाचे फुतकारणे त्याला इंग्रजीमध्ये हिस असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ शिप. शिप म्हणजे मेंढी. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ शिप इज फोल्ड. मेंढीच्या राहण्याच्या ठिकाणाला फोल्ड असे म्हटले जाते. अँड इट्स साऊंड इज
ब्लिट्स, तिच्या आवाजाला ब्लिट्स असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय. गोगलगाय. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ स्नेल इज शेल. गोगलगाईच्या राहण्याच्या ठिकाणाला शेल असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ स्पॅरो. स्पॅरो म्हणजे चिमणी. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ स्पॅरो इज नेस्ट. चिमणी कुठे राहते? तर चिमणी घरट्यात राहते. वी ऑल नोज स्पॅरो लिव्स इन अ नेस्ट अँड इट्स साऊंड इज चर्प. चिमणीच्या आवाजाला चर्प म्हणजे चिवचिवणे असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ स्पायडर. स्पायडर म्हणजे कोळी. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ स्पायडर इज अ वेब. कोळी कुठे राहतो? जाळ्यात राहतो. वेब म्हणजे जाळे. नेक्स्ट इज अ स्क्विरल. स्क्विरल म्हणजे खार. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ स्क्विरल इज ड्रे अँड इट्स साऊंड इज स्क्विक. Next is a swan. And sound of swan is cries. हंसाच्या आवाजाला काय म्हटले जाते? तर क्राईज असे म्हटले जाते. नेक्स्ट इज अ टायगर. टायगर म्हणजे वाघ. अँड लिव्हिंग प्लेस ऑफ टायगर इज अ डेल. टायगर कुठे राहतो? तर टायगर गुहेत राहतो. अँड साऊंड ऑफ टायगर इज रोर. वाघाच्या आवाजाला रोर्स असे म्हणजेच मराठीत डरकाळी असे म्हटले जाते. अँड लास्ट वन इज अ वुल्फ. Wolf lives in a cave and sound of wolf is howls or yells. लांडग्याच्या आवाजाला येल्स किंवा हाऊस असे म्हटले जाते. या प्रकारे आपण वेगवेगळ्या प्राण्यांचे राहण्याची ठिकाणे, त्यांचे आवाज यांची माहिती घेतली. चला तर यावर आधारित काही प्रश्न पाहूयात. सुरुवात करूयात मग. पहिला प्रश्न आहे, विच इज द लिव्हिंग प्लेस ऑफ हॉर्स. आधी आपण प्रश्नाचा अर्थ समजून घेऊया. विच इज द लिव्हिंग प्लेस ऑफ हॉर्स म्हणजे घोड्याच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हटले जाते? आताच आपण पाहिलंय बघा. चला ऑप्शन पाहूया. होल. घोड्याच्या राहण्याच्या ठिकाणाला होल म्हटले जाते का? घोडा बिळात राहतो? नाही. नेक्स्ट इज अ स्टेबल. स्टेबल म्हणजे तबेला. यस, स्टेबल म्हणजे तबेला. दिस इज राईट ऑप्शन. हॉर्स लिव्स इन अ स्टेबल. घोडा कुठे राहतो? तर घोडा तबेल्यात राहतो. वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन. इफ मंकी चॅटर्स देन डॉंकी हिअर वी सी. इथे आवाज दिलेला आहे बघा. मंकीच्या आवाजाला चॅटर्स म्हणतात, तर डॉंकीच्या आवाजाला काय म्हणतात? आपण सुरुवातीला पाहिले डॉंकी आणि ऍस, दिस आर सिमिलर वर्ड. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं बघा. डॉंकी ब्रेज. गाढवाच्या रेकण्याला ब्रेज असं इंग्रजीत म्हटलं जातं. नॉट रोअर्स, बार्क्स और पर. रोअर. रोअर हा कुणाचा साऊंड आहे? दिस इज साऊंड ऑफ लायन. अँड बार्क इज द साऊंड ऑफ डॉग. अँड पर इज द साऊंड ऑफ cat. Okay, we will see next question. Which is the correct pair of words from the given option? इथे आपल्याला योग्य जोडी शोधायची आहे. मग अशा वेळी आपण पाहायचं की योग्य कोणती आहे किंवा इलिमिनेशन मेथडने ज्या चुकीच्या आहेत त्या कट करून टाकायच्या आणि योग्य जोडी आपल्याला आपोआप सापडते. चला तर पाहूया मग. शिप फूट. नो, इट्स रॉंग. शिपच्या लिव्हिंग प्लेसला हुट म्हणत, सॉरी, त्याच्या साऊंडला हुट म्हणत नाही. दुसरं, बी हम्स इज द करेक्ट ऑप्शन. बी म्हणजे मधमाशी अँड साऊंड ऑफ बी इज हम्स. त्याच्या आवाजाला हम्स असे म्हटले जाते.
थर्ड वन बघा, कॅट चर्स. नो. कॅट म्यूज and wolf hisses. It's wrong. Okay, now we see next question. Select the incorrect pair. इथे फार महत्वाचं आहे बघा. इथे आपल्याला इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे. चला पाहूया मग. मग याच्यामध्ये 3 जोड्या बरोबर असतील आणि एक चुकीची असेल, ती आपल्याला शोधायची आहे. पाहूया. आऊल हुड. Owl hoot. It's correct. Next is duck mews. This is correct? No. Duck quacks. Sheep bleats. Sound of sheep is bleats. This also correct. And frog croaks. This also correct. आणि आपल्याला इथे काय शोधायला लावले होतं की इनकरेक्ट पेअर. मग आपला ऑप्शन कोणता येईल? ऑप्शन नंबर 2. हे प्रश्न समजून घेणं फार महत्वाचं असतात. बऱ्याचदा आपल्याला चुकवण्यासाठी शब्द दिलेले असतात. आता इथे त्यांनी काय सांगितलं, सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर, म्हणजे आपल्याला इथे चुकीची जोडी शोधायची होती. 3 जोड्या बरोबर होत्या, एक जोडी चुकीची होती. या पद्धतीने आपण विचारपूर्वक प्रश्न सोडवायचे असतात. ओके, नाव वी सी नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट साऊंड डज द डॉग मेक? इथे आपल्याला साऊंड ऑफ डॉग ओळखायचा आहे. And now let's see options. First one is barks. First is correct. Sound of dog is barks. कुत्रा भुंकतो आणि भुंकण्याला इंग्रजीमध्ये barks असे म्हटले जाते. We see next question. Which is the correct pair of words from the given option? इथे आपल्याला करेक्ट पेअर शोधायची आहे. म्हणजे 3 पेअर्स इनकरेक्ट आहे आणि फक्त एकच बरोबर आहे. मग शोधूया चला. बी डेझर्ट. बी म्हणजे मधमाशी. Is bee lives in a desert? No. Bee lives in a beehive. Next is a rabbit burrow. This is correct option. ससा कुठे राहतो? तर बरो मध्ये राहतो. आपण पाहिलंच आहे. Horse dale. No. Horse can't live in a dale. Horse live in a stable. And elephant coat. No. Elephant lives in a jungle. So our correct option is rabbit burrow. Next question is crow caws, then duck. बघा, क्रो म्हणजे कावळा आणि कावळ्याच्या कावकावला आपण काय म्हणतो? कॉज. then duck. This is so easy. It's duck quacks. Okay. Next we see the monkey lives on. Where is monkey lives? We all know monkey lives on a tree. Tree is a correct option. Next is what sound does the animal monkey make? Monkeyचा sound विचारलाय. Sound of monkey is bark? No. Dog bark. Brays? Donkey brays. It is also wrong. Chatters. This is correct. Sound of monkey is chatter. Okay, we will see next question. Which sound of the animal is incorrect? बघा, परत एकदा त्यांनी आपल्याला इथे चुकीचं विचारलेली जोडी विचारलेली आहे. मग कोणती आहे बघू. Cock crows. This is correct. Horse neighs. घोड्याचे खिंकाळणे. This is correct. And camel grunt. This also correct. The last one is snake brays. No. Snake hiss. This is incorrect. So our option is option number 4. Okay. We see next question. Which animal eats meat? मीठ म्हणजे काय रे? तर मीठ म्हणजे मांस. मग मांस कोणता प्राणी खातो?
असे पण प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. इज डिअर इट मीट्स? नो. डिअर इज अ हर्बिवरस ॲनिमल. डिअर म्हणजे हरिण. हरिण काय खातं? हरिण गवत खाते, म्हणून हे येणार नाही. नेक्स्ट इज अ काऊ. काऊ म्हणजे गाय, आणि गायीचा आहार पण काय आहे? गवत, म्हणून गायी पण येणार नाही. नेक्स्ट इज अ हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा. घोडा हा पण शाकाहारी प्राणी आहे. मग राहिला कोण? शेवटी टायगर. टायगर इट मीट. टायगर म्हणजे वाघ, आणि वाघ काय खातो? मांस खातो. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा यामध्ये विचारले जातात. ओके, वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन. चूज द साऊंड ऑफ बर्ड्स. आपल्याला पक्ष्याचा आवाज विचारलेला आहे. साऊंड ऑफ बर्ड्स. चॅटर्स. नो, इट्स अ साऊंड ऑफ monkey. Bleats. It's a sound of sheep. Next is chirp. This is correct option. This is the sound of bird. Okay. We see next question. If mouse squeak, then tiger. बघा, इथे आवाज विचारलेला आहे. उंदीर, उंदराच्या आवाजाला इंग्रजीत स्क्विक असं म्हणतात. Then tiger is howl? No. Is purr? No. Blitz? No. Tiger roars. Roars is a correct option. बघा, या प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. चला तर पाहूया पुढचा प्रश्न. Where does the sparrow live? एकदम सोपा प्रश्न आला आहे बघा. स्पॅरो म्हणजे चिमणी, and living place of sparrow is a nest. Living place of sparrow is a nest. This is first option. Next, which is the correct pair of words from the given option? इथे आपल्याला करेक्ट पेअर विचारलेली आहे. चला तर पाहूया मग. Hen, coop. First option is correct. Living place of hen is a coop. Eagle, coop. No, it's wrong. Eagle's living place is an eyrie. Lion, sty. This is also incorrect. Lion lives in a den. And horse, pen. This is incorrect. Horse lives in a stable. बघा, यामध्ये 3 ऑप्शन चुकीचे होते. आपल्याला ते शोधता आले पाहिजे. पहिलाच ऑप्शन बरोबर आहे, हेन, कुक. इट्स आन्सर इज फर्स्ट वन. ओके, वी विल सी नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज डॉन्कीज व्हॉइस? इथे आपल्याला डॉन्कीज व्हॉइस विचारलेला आहे. फर्स्ट वन इज moo. Moo is cow's voice. Neigh. Neigh is a horse voice. And next one is bray. This is the correct option. Bray is donkey's voice. Sound of donkey is bray. Okay. We will see next question. What is the sound of frog? Frog म्हणजे काय रे? Frog म्हणजे बेडूक. And sound of frog. Let's see. First is a bleat. No, it's not sound of frog. Next is a roar. Roar is a sound of lion or tiger. Third one is a croak. Croak is the sound of frog. This is the correct option. Now we see question number 18. Where does the mouse live? Here they ask us living place of mouse. Let's see. First option is a cave. Cave म्हणजे गुहा. Is mouse live in a cave? No, it's wrong. Next is a tree. Is mouse live on a tree? No, monkey lives on a tree. Third one is a fold. Is mouse lives in a fold? No. Last one is a hole. Hole म्हणजे beard. This is the correct option. Mouse lives in a hole. सगळ्यांना समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया.
if, drone, bee, day. What is the option of duck? चला पाहूया मग. इथे बघा cow. No, this is wrong option. डोई, goose, drake. इथे मेल फिमेल जोडी दिलेली आहे बघा. आपण अशा प्रकारचे सुद्धा येतात. त्यानंतर यंग वन्स सुद्धा विचारले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. त्यासाठी या सगळ्यांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे बघा. अभ्यासपूर्वक प्रत्येक गोष्ट समजून घेणं आणि शिकणं फार गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. Which of the following animals sound is wrong? कोणत्या प्राण्याचा आवाज इथे चुकीचा दिलेला आहे बघा. आपल्याला प्रश्नात त्यांनी सांगितलंय which of the following animal sound is wrong? चुकीचा पर्याय कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. As, brave. This is correct option. आपण पाहिलंय horse, nails. This is also correct option. Next is a crow, crows, not crows, it's caws. हे चुकीचं आहे बघा. Sparrow, chirps. This is also correct. Here our option is third one. कारण आपल्याला इथे चुकीचं विचारलेलं आहे. बरोबर विचारलेलं नाहीये बघा. चला पुढचा प्रश्न पाहूया. What is the sound of snake? स्नेक म्हणजे साप. तर सापाच्या फुटकारण्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? खूपच सोपा प्रश्न आहे. ग्रंट. नो, इट्स हिस. स्नेक हिस. साउंड ऑफ स्नेक इज हिस. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड काउज यंग वन? इथे बघा आपल्याला आवाज विचारला नाही, लिव्हिंग प्लेस विचारलं नाही, इथं विचारलंय काऊज यंग वन म्हणजे गाईच्या पिलाला. गाईच्या पिलाला आपण मराठीत काय म्हणतो? गाईचे वासरू. तसं इंग्रजीमध्ये काऊज यंग वन इज दिस कप? नो, इट्स काफ. वासराला इंग्रजीमध्ये काफ असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Dash dash is the shelter of tiger. Here they ask us, where does tiger live? We all know. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बघा. Tiger live in a nest? No. Birds live in a nest. This is incorrect. In a fold? No. Tiger live in a den. Den is the correct option. वाघ कुठे राहतो? तर वाघ गुहेत राहतो. Okay, we see next question. Horse kept in horse tent. Here is always kept in. बघा, horse kept in a horse tent. स्टेबलच्या जागी यांनी हॉर्स टेंट हा शब्द वापरलाय बघा. तर आपल्याला हेअर, हेअर म्हणजे ससा. सशाला हेअर सुद्धा म्हटले जाते. तर त्याचा लिव्हिंग प्लेस विचारलेला आहे. This is hutch or burrow. Here live in a hutch. Okay. Dash dash is a young one of dog. बघा परत इथे यंग वन म्हणजे कुत्र्याचं पिल्लू. याला काय म्हटलं जातं असं विचारलेलं आहे. बघा, is this cup? No. Is this kid? No. This is puppy. Young one of dog is called as a puppy. Next question. What is the sound of hen? इथे आपल्याला साऊंड ऑफ हेन विचारला गेलाय. कोंबडीच्या आवाजाला काय म्हटलं जातं? इट्स कॅकल. करेक्ट ऑप्शन इज कॅकल. साऊंड ऑफ हेन इज कॅकल. विच इज द रॉंग पेअर? इथे परत एकदा आपल्याला चुकीची जोडी शोधायची. बघा, हेन कुक इज द करेक्ट पेअर. Lion, sty. No, lion lives in a day, not in a sty.
चला पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश इज द हाऊस ऑफ डॉग. कुत्रा कोठे राहतो? हाऊस ऑफ डॉग इज केनल. कुत्र्याच्या घराला इंग्रजीमध्ये केनल असे म्हटलं जातं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा पुढचा प्रश्न आहे एक रिडल आहे, त्यातून आपल्याला उत्तर आपलं शोधायचं आहे. चला वाचते मग मी. आय लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड. माय यंग वन इज कॉल्ड अ टॅडपोल. हू एम आय? आधी आपल्याला ही रिडल समजून घ्यावी लागेल. आय लिव्ह इन वॉटर, मी पाण्यात राहतो. ॲज वेल ॲज ऑन लँड, मी जमिनीवरही राहतो. मी पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतो. बघा विचार करा कोण असेल बरे? माय यंग वन इज कॉल्ड ॲज अ टॅडपोल. आणि माझ्या पिलाला टॅडपोल असं म्हटलं जातं. हू एम आय? इज दिस फिश? नो. इज दिस टर्टल? नो. दिस इज फ्रॉग. फ्रॉग म्हणजे बेडूक. बेडूक बघा, बेडूक जमिनीवर पण राहते आणि पाण्यात पण राहते. आणि त्याच्या पिलाला टॅडपोल असे म्हटले जाते. अशा पद्धतीचे रिडल सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये येत असतात, म्हणून काळजीपूर्वक अभ्यास करायचा. त्यानंतर पुढे बघा, फाइंड ऑड मॅन आउट. आपल्याला वेगळा शब्द शोधायचा आहे. 3 शब्द एका प्रकारचे येतात, एक वेगळा असतो, तो आपल्याला शोधावा लागतो. चला पाहूया मग. डॉग, गोट, लायन, काव. आता बघा मी 4 ऑप्शन वाचलेले आहेत. लक्षपूर्वक फक्त तुम्ही बघा. डॉग म्हणजे कुत्रा, बरोबर? डॉग म्हणजे कुत्रा. गोट म्हणजे शेळी. लायन म्हणजे सिंह. आणि काऊ म्हणजे गाय, बरोबर? आता कुत्रा, शेळी, सिंह आणि गाय हे 4 ऑप्शन जर आपण ऑब्झर्व केले तर काय लक्षात येतं? डॉग, गोट अँड काऊ, these 3 आर द पेट ॲनिमल. हे सगळे काय आहेत? पाळीव प्राणी आहेत. फक्त लायन हा यातला काय आहे? जंगली प्राणी आहे. आणि म्हणून आवर करेक्ट ऑप्शन इज थर्ड वन, लायन. हा वेगळा शब्द आहे यातला बघा. आता पुढचं बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये बघा ऑप्शन वाचते मी. क्रो, ऑस्ट्रिच, पिकॉक अँड रॅबिट. इथे पण लक्ष द्या. क्रो म्हणजे कावळा. ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग. पिकॉक म्हणजे मोर. आणि रॅबिट म्हणजे ससा. आता बघा परत एकदा लक्ष द्या. क्रो इज अ बर्ड, ऑस्ट्रिच इज अ बर्ड अँड पिकॉक इज अ बर्ड. बट रॅबिट म्हणजे ससा. रॅबिट इज नॉट अ बर्ड, इट्स ॲनिमल. म्हणून आपला बरोबर ऑप्शन आहे चौथा, रॅबिट. चला पुढचे वाचूया. गोट, परत एकदा. गोट, लेपर्ड, टायगर अँड झेब्रा. इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत बघा. गोट म्हणजे शेळी, लेपर्ड म्हणजे चित्ता, टायगर म्हणजे वाघ, झेब्रा म्हणजे झेब्रा. जर आपण हे सगळे ऑप्शन अभ्यासले तर एक लक्षात येतं. लेपर्ड, टायगर अँड झेब्रा, दिस 3 आर वाईल्ड ॲनिमल. हे सगळे काय आहे? जंगली प्राणी आहे. बट गोट इज नॉट अ वाईल्ड ॲनिमल, इट्स अ पेट ॲनिमल. गोट म्हणजे शेळी ही काय आहे? पाळीव प्राणी आहे, ती जंगली प्राणी नाहीये. म्हणून आपला बरोबर ऑप्शन येईल गोट. चला पुढचा प्रश्न पाहूया. झेब्रा, एलिफंट, डिअर अँड वुल्फ. आता बघा इथे सगळे जंगली प्राणी आहेत, पण आपल्याला यामध्ये वेगळा ऑप्शन शोधायचा आहे. झेब्रा हा शाकाहारी प्राणी आहे. झेब्रा गवत खातो. एलिफंट इज अल्सो हर्बिवरस ॲनिमल, तो पण गवत खातो. अँड डिअर इज अल्सो हर्बिवरस, तो पण गवत शाकाहारी
प्राणी आहे. बट वुल्फ इज नॉट अ हर्बिवरस ॲनिमल, इट्स अ कार्निवरस ॲनिमल. तो मांसाहारी प्राणी आहे आणि म्हणून वेगळा ऑप्शन येतो वुल्फ. जेव्हा आपल्याला हा टॉपिक अभ्यासायचा असतो, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निकष दिलेले असतात. त्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो. तसं जर पाहिलं तर चारही ऑप्शन झेब्रा, एलिफंट, डिअर आणि उल्फ हे चारही ऑप्शन जंगली प्राण्यांचे आहेत. पण त्यामध्ये जर विचार केला तर आपल्या लक्षात येते की झेब्रा, एलिफंट आणि डिअर हे तिन्ही शाकाहारी आहेत, म्हणजे गवत खाणारे प्राणी आहेत. पण उल्फ उल्फ म्हणजे लांडगा, लांडगा हा काही शाकाहारी प्राणी नाही, तो मांसाहारी प्राणी आहे आणि म्हणून आपलं बरोबर ऑप्शन येईल उल्फ. नेक्स्ट क्वेश्चन, पिजन, हॉर्स, फ्लेमिंग अँड वुडपेकर. पिजन म्हणजे कबूतर, हॉर्स म्हणजे घोडा, फ्लेमिंग आपल्याला माहिती आहे हा पण एक पक्षी आहे, वुडपेकर हा पण पक्षी आहे. मग तीन पक्षी आहे, फक्त एकच प्राणी आहे, तो आहे हॉर्स. हॉर्स इज करेक्ट ऑप्शन. यातला वेगळा ऑप्शन कोणता आहे? हॉर्स. पिजन, फ्लेमिंग and woodpecker. These three are the birds. Okay. We see next question. Buffalo, sheep, goat and monkey. Buffalo म्हणजे म्हैस, sheep, sheep म्हणजे मेंढी, गोट, गोट म्हणजे शेळी, and monkey, monkey म्हणजे माकड. चला परत एकदा बघा, बफेलो म्हैस हा पाळीव प्राणी आहे, शीप मेंढी हा सुद्धा पाळीव प्राणी आहे, आणि गोट शेळी हा सुद्धा पाळीव प्राणी आहे. मग वेगळा ऑप्शन मंकी. मंकी इज अ नॉट पेट ॲनिमल, इट्स अ वाईल्ड ॲनिमल. हा काय आहे? जंगली प्राणी आहे. म्हणून आपला वेगळा ऑप्शन कोणता येणार? मंकी. ओके, वी सी नेक्स्ट क्वेश्चन. Find the sound of animal from the alternative. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येतात की ज्यामध्ये प्राण्यांची नावं दिलेली असतात आणि चार ऑप्शन असतात. त्या चार ऑप्शन मधनं आपल्याला योग्य ऑप्शन म्हणजे साऊंड ऑफ दॅट ॲनिमल आपल्याला त्यामध्ये शोधायचा आहे. चला तर मग पाहूया. फर्स्ट वन इज अ हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा. आता घोड्याचा आवाज, इट्स अ नेज, घोड्याचे किंकाळणी, याला इंग्रजीमध्ये नेज असे म्हटले जाते. आवर करेक्ट ऑप्शन इज नेज. ओके, नेक्स्ट इज अ डॉंकी and sound of donkey is brave. It's a correct option. Next is a pigeon and sound of pigeon is coos, not chatter, not hoot, not blows. Chatter is a monkey sound and hoots is a owl sound. Okay, we see next. Next is a duck and sound of duck is quacks. We all know that. Okay, next is ox and sound of ox is not bark, not moose, it's below. Moose is the sound of cow and bark is the sound of dog. Okay, we see next question. Snake. Snake म्हणजे साप. And sound of snake is, it's so easy, hiss. सापाच्या आवाजाला फुटकारणे आणि इंग्रजीमध्ये त्याला हिस असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट पेअर ऑफ ॲनिमल अँड इट्स साऊंड. परत बघा तोच प्रश्न आलेला आहे. इथे आपल्याला करेक्ट पेअर शोधायची आहे. याचाच अर्थ तीन जोड्या चुकीच्या, एक जोडी बरोबर असणारे, आपल्याला ती शोधायची आहे. आणि पहिलीच ती जोडी आहे बघा, स्नेक हिस. आत्ताच अभ्यासला आपण. साऊंड ऑफ स्नेक इज अ हिस. दिस इज द करेक्ट ऑप्शन. दुसरे बघा चुकीचे आहेत. लायन ग्रंट म्हटलंय, नो, लायन रोअर. एलिफंट रोअर म्हटलंय, एलिफंटचं ट्रम्पेट आहे. अँड कॅट मूव म्हटलंय,
कॅटचं न्यूज आहे. ओके. इफ डेझर्ट कॅमल देन केव. इथे लिव्हिंग प्लेस आणि ऍनिमल दिलेला आहे बघा. डेझर्ट म्हणजे वाळवंट. वाळवंटात कोण राहतं? लिव्हिंग प्लेस. दिस इज द लिव्हिंग प्लेस ऑफ कॅमल. उंटाचं लिव्हिंग प्लेस आहे बघा. अँड त्यांनी मग विचारले केव हा कुणाचा आहे? केव म्हणजे गुहा. गुहेत कुत्रा राहतो का? डॉग? नो. गोट? नो. इट्स ऑल्सो इनकरेक्ट. काऊ? गाय? गाय गुहेत राहते? नाही. लिव्हिंग प्लेस ऑफ टायगर्स लिव्हिंग प्लेस इज केव. बघा इथे खूप विचारपूर्वक प्रश्न वाचायचे आणि सोडवायचे असतात. चला पुढचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन. इथे सुद्धा आपल्याला बरोबर जोडी ओळखायची आहे. बियर रोअर चुकीचे आहे. Owl hoot. This is correct option. Sound of owl is hoot. Okay. We see next question. If pig squeal, then wolf. इथे पण आवाज दाखवलेले आहे बघा. Sound of pig squeal, then sound of wolf is howl. This is correct option. पुढचा प्रश्न बघा. पुढे पुन्हा एक रिडल दिलेली आहे त्यांनी आणि त्यातून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. लेट्स रीड द रिडल. आय एम डोमेस्टिक ॲनिमल. आय लाईक टू ड्रिंक मिल्क अँड ईट माइस. आयडेंटिफाय माय साऊंड. बघा आय एम डोमेस्टिक ॲनिमल म्हणजे मी पाळीव प्राणी आहे. आय लाईक टू ड्रिंक मिल्क मला दूध प्यायला आवडते. अँड इट माइस आणि उंदीर खायला आवडते. सगळ्यांनाच माहितीये कोणाला दूध प्यायला आवडतं आणि उंदीर खायला आवडतं. इट्स अ कॅट. इट्स अ कॅट. पण त्यांनी आपल्याला ॲनिमल विचारलेला आहे का? नो. आयडेंटिफाय माय साऊंड. त्यांनी विचारलंय की माझा आवाज ओळखा. मग साऊंड ऑफ कॅट इज म्यूज. Sound of cat is mews. Okay. See next question. Choose the correct living place of pig. Pig म्हणजे डुक्कर. डुक्कर कुठे राहते? आपण आधी बघा टेबल मध्ये पाहिलं होतं. It's a kennel. No. Kennel is a living place of dog. Table is a living place of horse. And den is a living place of lion. So correct option is sty. Pig live in a sty. Okay. We see next question. What sound does a cuckoo make? cuckoo म्हणजे काय? cuckoo म्हणजे कोकिळा. आणि इथे आपल्याला त्यांनी cuckooचा साऊंड विचारला. चला ऑप्शन पाहूया. फर्स्ट वन इज अ क्रो. नो. नेक्स्ट इज अ coo. This is correct option. Sound of cuckoo is coo. Next, which is the living place of monkey? परत एकदा विचारलंय आणि आपल्याला सगळ्यांना माहिती हवं. Where is the monkey live? Monkey lives on a tree. This is so simple. इथे काहीच विचार करायची गरज नाहीये. माकडाचं लिव्हिंग प्लेस कोणतं आहे? तर माकड कुठे राहतं? माकड झाडावर राहतं. पुढचा प्रश्न पाहूया. Which of the given pair of words is incorrect? इथे आपल्याला इनकरेक्ट म्हणजे चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. शोधूया. म्हणजेच याच्यात 3 पर्याय बरोबर आहेत आणि एक चुकीचा आहे. तो आपल्याला ओळखायचा आहे. इथे मेल फिमेलची जोडी दिलेली आहे बघा. कॉक हेन. दिस इज करेक्ट. पिकॉक पिहेन ही पण बरोबर आहे. पीक सो ही पण बरोबर आहे. पण शिप कप दिस इज नॉट करेक्ट. दिस इज इनकरेक्ट. कारण शिप आणि कप ही जोडी
चुकीची आहे. म्हणजेच आपला बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. चौथा ऑप्शन आपला योग्य बरोबर ऑप्शन. चला पुढचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट वर्ड्स फॉर द साऊंड ऑफ हायना. बघा इथे परत एकदा साऊंड विचारलाय बघा, आवाज विचारलाय. हायना म्हणजे तरस, आणि त्याच्या आवाजाला काय म्हटलं जातं? साऊंड ऑफ हायना इज लाफ. त्याच्या आवाजाला लाफ असे म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, विच पेअर ऑफ वर्ड इज इनकरेक्ट. बघा बऱ्याचदा आपल्याला फसवलं जातं, गडबडीत कधीच प्रश्न वाचायचा नसतो. इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी. म्हणजेच यामध्ये 3 जोड्या बरोबर आहेत आणि एक चुकीची आहे. पाहूया मग. आधी आपण बरोबर शोधूया, म्हणजे चुकीची बरोबर बाजूला होते. बी हाईव. मधमाशी कुठे राहते? पोळ्यात राहते. टायगर डेन. टायगर म्हणजे काय? वाघ. वाघ कुठे राहतो? डेन म्हणजे गुहा. दिस इज ऑल्सो करेक्ट. स्पायडर वेब. स्पायडर म्हणजे कोळी. कोळी कुठे राहतो? कोळी जाळ्यात राहतो. हे 3 ऑप्शन तर बरोबर आहे. बट hen is not live in a nest. This is wrong option. आणि म्हणून आपला बरोबर पर्याय येईल ऑप्शन नंबर 4. ओके, सी नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश इज द यंग वन ऑफ स्वान. इथे आपल्याला यंग वन विचारलेला आहे, पिलू विचारलेला आहे बघा. And young one of swan is a cygnet. Chicken is the young one of hen. And duckling is young one of duck. Next question. Choose the incorrect pair. परत एकदा आपल्याला इनकरेक्ट पेअर म्हणजे चुकीची जोडी विचारलेली आहे बघा. मग आधी आपण 3 बरोबर जोड्या शोधूया, म्हणजे चौथी जोडी आपोआप वेगळी होते. बघा, आऊल हुट. साऊंड ऑफ आऊल इज हुट. This is correct. Frog croaks. This is correct. Duck mews. No. Duck quacks, not mews. This is incorrect. Sheep bleats. This is correct. म्हणजेच आपला ऑप्शन येईल ऑप्शन नंबर 2. 2 नंबरचा ऑप्शन येईल आपला. पुढचा प्रश्न पाहूया. Which of the following is the young one of an animal? इथे त्यांनी काय विचारलंय बघा, की प्राण्याचं यंग वन म्हणजे पिल्लू आहे, प्राणी नाही. बघा ऑप्शन पाहूयात. फॉक्स, sheep, mouse and calf. Calf is the correct option. Calf is the young one of cow. See next question. Which of the given pairs of animals and sound is incorrect? परत एकदा इनकरेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. 3 बरोबर आहेत, एक चुकीचा आहे. आपण आधी बरोबर ऑप्शन शोधूया, म्हणजे चुकीचा ऑप्शन आपल्या लक्षात येईल. ओके, फर्स्ट मंकी चॅटर. साऊंड ऑफ मंकी इज चॅटर. दिस इज करेक्ट ऑप्शन. Sound of owl is hoots. This is also correct. Sound of frog is croaks. This is correct. But elephant sound is not grunt. Elephant sound of elephant is trumpet, not grunt. This is incorrect option. So our option is option number 4. Next question. If dog bark, then bear. इथे पण बघा आपल्याला साऊंड विचारलेला आहे. कुत्र्याचे भुंकणे, डॉग बार्क, देन बियर इज स्नॉट. नेक्स्ट इज व्हॉट इज द फिमेल ऑफ अ बुल इज कॉल्ड. इथे मेल फिमेलचं विचारलंय बघा. फिमेल ऑफ अ बुल वी कॉल्ड इट ॲज अ काऊ. फिमेल ऑफ अ बुल वी कॉल्ड इट ॲज काऊ. गाय, बैल.
आपल्याला माहितीच आहे. त्या पद्धतीने फिमेल ऑफ बुल इज काव. नेक्स्ट इज द यंग वन ऑफ गोट इज कॉल्ड. The young one of goat is called as a kid. शेळीच्या पिलाला kid असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश इज अ साऊंड मेड बाय द माऊस. आता इथे आपल्याला साऊंड ऑफ माऊस विचारलाय. ऑप्शन पाहूया. स्क्रीम, स्क्विक, येल अँड ब्लीट. इथे स्क्विक इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. विच ॲनिमल ईट मीट. परत एकदा आलंय बघा. मांस खाणारा प्राणी विचारलाय आपल्याला. तर बघा बरं. डिअर, काऊ, हॉर्स अँड चित्ता. डिअर मी सांगितलंय बघा, शाकाहारी आहे, गवत खातो. काऊ also eat grass and horse, but चित्ता eat meat. चित्ता हा काय खातो? मांस खाणारा मांसाहारी प्राणी आहे. म्हणून आपला ऑप्शन इज ऑप्शन नंबर 4. And today's last question is riddle. We see last riddle. Let's read. I am a bird. I fly high in the sky. I have sharp eyes. What is my young one called? I am bird. मी काय आहे? पक्षी आहे. I fly high in the sky. मी आकाशात खूप उंच उडतो. I have sharp eyes. माझे डोळे खूप तरबेज आहेत. What is my young one called? आधी आपल्याला तो पक्षी शोधावा लागेल बघा. आकाशात उंच उडणारा पक्षी कोणता आहे? ज्याचे डोळे खूप बारीक पाहतात खालचं. दिस इज ईगल. ईगल म्हणजे गरुड. आणि त्यांनी काय विचारलंय? पक्षी विचारलाय का? नाही. व्हॉट इज माय यंग वन कॉल्ड? ईगलच्या पिलाला काय म्हटलं जातं ते आपल्याला पाहायचंय. इज दिस डकलिंग? नो. डकलिंग इज अ यंग वन ऑफ डक. इज दिस पिगलेट? पिगलेट इज अ यंग वन ऑफ पिग. इट्स अ ईगलेट. ईगलच्या पिलाला ईगलेट असे म्हटले जाते. या प्रकारे आज आपण ॲनिमल, बर्ड, देअर यंग वन्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड याचा अभ्यास केला. आपणही याच पद्धतीने घरी सराव करायचा या प्रकरणाचा. धन्यवाद.